नमस्कार, मी देविदास जयवंत केंगार, अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था। आजचा व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की वाली फाटा तारकेनगर या सदर ठिकाणी सफेद पत्रा शेडच्या आतमध्ये निर्माण कंपनीच्या समोर पत्रा शेड आहे। त्याच्या आतमध्ये अनधिकृत औद्योगिक गाळ्यांचं मोठे साम्राज्य पसरले आहे। यावर कारवाई करण्यासाठी मी गेल्या 5 ते 6 महिन्यापासून मी पाठपुरावा महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करत आहे। तर त्यांचे अतिक्रमणचे काही अधिकारी आहेत, त्यांच्याकडून असे समजण्यात येत आहे की या अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी त्यांना कोणाकडून तरी प्रेशर येत आहे। तर मी अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना एकच विनंती करतो की आपण कोणाचा प्रेशर न घेता लवकर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी आणि एकीकडे हे अनधिकृत औद्योगिक गाळ्या वाचवण्यासाठी काही माजी लोकप्रतिनिधी यांचा सुद्धा पाठिंबा आहे असे समजत आहे। कारण की पाठिंबा नसता तर काही लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवून ते अनधिकृत बांधकाम करू दिले नसते आणि त्यावर लवकर कारवाई झाली असते। आपल्या जनतेतून निवडलेले लोकप्रतिनिधी असे अनधिकृत बांधकामाला पाठिंबा देत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुठून? आपण सलमान खानचा एक पिक्चर पाहिला असेल, जय हो चित्रपट। या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, तुम्हाला आठवत असेल की अपना काम बनता भाड में जाए जनता। अशी वसई महानगरपालिकेतील काही माजी लोकप्रतिनिधीची अवस्था झाली आहे। आपलं काम झालं तर चालेल, पण लोकांची कामं करायची नाही, लोक बेघर होतील, निष्पाप कामगारांचा जीव जाईल तरी चालेल, पण या लोकांना कोणाची चिंता पडलेली नाही। आयुक्त अनिल पवार तसेच मनाले साहेब यांना मी विनंती करतो की लवकर निर्माण कंपनी समोर असलेल्या अनधिकृत औद्योगिक गाळ्यांवर कारवाई करण्यात यावी। एवढंच बोलीन। जय हिंद, जय महाराष्ट्र।